पहिल्या प्रथम एका भांड्यामध्ये आपल्याला जेवढी अंडी हवीत तेवढी घ्यायची, ती स्वच्छ नळाखाली धुवायची. 2-3 धुतली तरी चालतात. शीट वगैरे असते, घाण असते, कुठना अंडी येतात. स्वच्छ नळाखाली धुवून घ्यायची 2-3 वेळा. एवढं पाणी अंदाजाने घ्यायचं आणि गॅस पेटून गॅसवर एक 10 मिनटं उकळत ठेवायची. गॅस मध्यम ठेवायचा, जास्त मोठा ठेवला तर वरती पाणी येईल ते. आता 10 मिनटं ही अंडी मी उकळायला ठेवते. आता अंडी उकडलेली आहेत गॅसवर. आता मी गॅस बंद करते, थंड होण्याची वाट बघते. आता ही अंडी उकडलेली मी सोलून घेतली सगळी आणि सोललेल्या अंड्याला प्रत्येकी 2 भाग केलेत. हे बघा, असे 2 भाग करायचे. त्यामुळे का करायचे, कारण त्याच्यामध्ये मसाला आपल्याला पेरायचा आहे. कारण नुसतं अंडी सुकी अशी काहींना नाही आवडत, काहींना आवडतात, मग काहींना असा मसाला टाकून आवडतात. ही खायला पण लहान मुलांना पण आवडतात, मोठ्यांना पण आवडतात आणि स्वादिष्टही लागतात. हे बघा, हा आता सगळ्या अंड्यांचे प्रत्येकी 2 भाग केले. आता यावर मी प्रथम इथं आता मीठ, हळद, लाल तिखट, साधं तिखट आपलं आणि एक चाट मसाला. तुमच्याकडे जर लिंबू असेल तर लिंबू टाका आणि थोडीशी धणे पावडर. जर चाट मसाला असेल तर चाट मसाला टाका. म्हणून मी लिंबू टाकत नाही, लिंबू आणि चाट मसाला दोन्ही पण खूप आंबट लागणार. म्हणून मी माझ्याकडे चाट मसाला होता म्हणून मी चाट मसाला घेतला एव्हरेस्टचा. आपल्याला ह्याच्यावर फक्त मी हळद आधी टाकणार, प्रत्येक ह्याच्यावर थोडीशी हळद टाकणार. थोडी चिमटी टाकायची, जास्त नाही टाकायची, अगदी थोडी. हे बघा, प्रत्येकावर मी थोडी हळद टाकले. थोड्यावर सर्व प्रत्येकावर मी लाल तिखट टाकले. हे बघा, मुलंही अशीच, मुलं अंडी खात नाहीत, वास येतो, हे येतो. आजकालची अंडीच तशी असतात. पण जर स्वादिष्ट मुलांना आवडत असतील तर ही मुलं आवडीने खातील. बघा, जी मुलं अंडी खात नसतील ती थोडंसं मीठ टाकलं. हे बघा, अगदी चिमटभरून, खारट लागेल नाही तर. अरे चिमटी आधी चिमटीत पकडून मीठ टाकायचं प्रत्येकावर. हे बघा, आणि शेवटी थोडंसं चाट मसाला घ्यायचा. थोडाच घ्या, नाही तर मग आंबट खूप होईल, मग आंबट लागेल ना, मुलं खाणार नाही. अगदी चिमूटभर एकदम चिमटीभर थोडं टाकायचं टेस्टसाठी. हा फ्लेवर मुलांना खूप आवडेल, टेस्टी पण, बघायलाही छान, सर्व करायला पण छान, मुलांना आवडेल पण. आवडीने मुलं खातील अंडी. ज्यांना अंडी आवडत नाहीत, त्यांना अंड्यांचा वास येतो, पण बघितल्याबरोबर मुलांना खावंसं वाटेल. हे बघा, हे आपलं तयार खायला मुलांना. असं कोण पाहुणे आले तरी आपण देऊ शकतो, सर्व करायला पण छान वाटतं आणि आपल्या आरोग्यासाठी पण अंडी चांगली असतात. रेडी टू सर्व. जर तुम्हाला आवडलं असतात माझी रेसिपी, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट्स करा आणि रोज नवीन रेसिपी पाहायला तयार राहा.